देशाच्या अर्थमंत्र्यांकडेच आता निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत। निर्मला सीतारामन यांनी पैसे नसल्याने आता उमेदवारी नाकारल्याचं समोर येत आहे। एका मुलाखतीत स्वतः निर्मला सीतारामन यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक आहेर सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, निर्मला सीतारामन यांनी पैसे नसल्याने आता उमेदवारी नाकारल्याचं समोर येत आहे। नक्कीच निर्मला सीतारामन ज्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी असा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना भाजपने उमेदवारीची ऑफर दिली होती, त्यांना आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून ऑफर मिळाली होती, परंतु त्यांनी त्याच्यावर 8 ते 10 दिवस विचार करून त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते निवडणूक लढवू शकत नाही असे त्यांनी ते उत्तर दिले आणि त्यांनी शेवटी ठरवले की आपण या निवडणुकीत सहभागी होणार नाही, लोकसभा निवडणुकीत सहभागी होणार नाही। सध्या जर आपण पाहिलं तर निर्मला सीतारामन या कर्नाटकमधून राज्यसभेच्या खासदार आहेत आणि त्या देशाच्या अर्थमंत्री आहेत। देशाच्या अर्थमंत्र्यांकडून जर असं गौप्यस्फोट करण्यात येतो की त्यांच्याकडे निवडणुकीच्या कॅम्पेन करायसाठी पैसे नाहीयेत आणि त्यामुळे त्यांना 2 सीटची आलेली ऑफरही त्यांनी धुडकावून लावली आहे। तर सध्या अशी एक मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे आणि सध्या अशा किती मंत्र्यांनी ऑफर केलेली आहे त्यांच्याकडे पैसे नाही असं अजूनपर्यंत तरी कळलं नाही, पण असं हळूहळू अशी माहिती आपल्या समोर यावी लागेल। नक्कीच दीपक, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर निर्मला सीतारामन यांनी हे स्वतः सांगितलेले आहे, पैसे नसल्याने त्यांनी उमेदवारी नाकारल्याचं सांगितल्याचं